नमस्कार. पुण्याला आले बरेच दिवस झाले, पण मला पसारा आवरण्यामध्ये व्हॉइस ओव्हर करण्यासाठी काही वेळच भेटला नाही. त्यामुळे व्हिडिओ टाकायला उशीर झाला. सकाळी सकाळी लवकरच उठले, कारण की दुसऱ्या रूममधला पसारा बघूनच अवसान गळून जात होतं. काही कळेनाच कुठून सुरुवात करावी आणि कुठून शेवट करावा. मग थोडेसे डबे, हंडे वगैरे किचनमध्ये नेऊन ठेवले आणि ते घासायला आणि धुवायला सुरुवात केली. आमच्या कारभारींकडं बाल्कनी साफ करण्याचं काम होतं. ते एकदम प्रामाणिकपणे पार पाडत होते. आत्यांनी स्वयंपाक बनवून घेतला, कारण की त्यांना समजतच नव्हते की काय आवरू लागावं आणि काय नाही. आमचा छोटूला बघा कसा खेळत आहे. कारभारींची ती बाल्कनी साफ करून झाली आणि आता मेन बाल्कनी, मोठी बाल्कनी साफ करत होते. युगचं एक खेळणं काढण्याचं काम चालू होतं. पसारा आधीच काही कमी नव्हता, त्यात तो अजूनच जास्त करत होता. जेवढे किचनमध्ये आणून ठेवलेले भांडे होते ते सगळे घासून घेतले आणि ड्राय बाल्कनीमध्ये सुकण्यासाठी ठेवले. युग बघा कसा आपला मध्ये करत असतो. ते झालं की नंतर बाबांकडे गेला आणि बाबांना मागून लटकून काहीतरी गप्पा गोष्टी सांगत होता. बाबा, आपण असं करायचं, तसं करायचं वगैरे वगैरे. हे बघा, आणि माझे भांडे घासण्याचं काम संपत नव्हतं. हे झाले की ते भांडे, ते झाले की दुसरे भांडे, असं दिवसभर माझं काम चालणारच होतं. आणि युगचं आतलं सामान बाहेर आण, बाहेरचं सामान आत ने, असं काहीसं काम, त्याचं वाढीव काम चालू होतं. भांडे वगैरे लावून झाले की बॉक्समध्ये काय काय सामान आहे ते बघितलं आणि एक बॉक्स किचनमध्ये घेऊन गेले. दुपारची वेळ झाली, त्यामुळे परत एकदा भूक लागली. मग काय, शॉर्टकटमध्ये पोहे बनवले, कारण जास्त काही बनवण्यासाठी वेळही नव्हता. मस्त एकदम चमचमीत पोहे बनव, अशी आमच्या मिस्टरांची म्हणजेच आमच्या कारभारींची ऑर्डर होती. मग मस्त चमचमीत असे पोहे बनवले. सगळ्यांनी पोहे फस्त केले आणि परत आपापल्या कामाला लागलो. आत्यांनी गावाकडून आणलेले कांदे भरायला घेतले आणि मी सर्व डबे व्यवस्थित असे कप्प्यांमध्ये लावून घेतले. सगळे डबे कमी झाले आणि रूममधला पसाराही कमी झाला. हायटेड माणसाकडे हाईटवरचं सामान ठेवायला दिलं, कारण आमची हाईट तर इथपर्यंत पोचतच नाही. मग त्यांनी सर्व बॉक्स व्यवस्थित असे ठेवून दिले. आत्यांनी हॉलमधला पसारा आवरला आणि मी ती रूम साफ केली, जी आतापर्यंत पूर्ण पसाऱ्याने गजबजून गेली होती. त्यातला पसारा कमी झाला, रूमला सुद्धा एकदम हायसं वाटलं असेल. तर असा आवरला रूममधला पसारा. बाय.